लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता तर त्या महिलांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय या ठिकाणी समोर आला असून आता राज्यभरातील महिलांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर आता तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल किंवा तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल तर आता तुम्हाला देखील जानेवारी महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। आणि जर तुम्हाला पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे टाकणार या ठिकाणी आहे। तुमचा देखील आता पूर्णपणे या ठिकाणी चिंतेचा विषय या ठिकाणी झाला नसून तुमची देखील आता चिंता पूर्णपणे मिटणार असून जर आता तुम्ही देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी येणार, आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार अशा चिंतेत असाल तर आता ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता त्या महिलांना पूर्णपणे आता डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणारच, त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा देखील हप्ता त्यांना टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे बघणार। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जर थकवीत असेल, त्यांना पण डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नसेल तर आता त्यांना देखील 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळणारच, त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता देखील टाकण्यात येणार असून त्यांना असे 2 हप्ते एकत्रित हप्ते देखील मिळू शकतात। तर त्याला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हप्ता वाटप देखील चालू झाले असून आता जर तुम्हाला देखील डिसेंबरचा हप्ता मिळालेला असेल तर आता तुम्हाला देखील जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तुम्ही देखील आता डिसेंबर लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल आणि तुमचा देखील असा प्रश्न असेल की डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील आपल्याला मिळालेला आहे पण आपल्याला जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळालेलाच नाही, तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला देखील जानेवारी महिन्याचा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळालेला नव्हता तर त्यांना 2 हप्ते एकत्रित टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे जिल्हे जाणून घेणार आहोत। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्णपणे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे देखील या यादीमध्ये समोर आलेले आहे। आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे या जिल्ह्यातील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही देखील ठरत असाल तर आता तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर आता तुम्हाला देखील डिसेंबर आणि जानेवारी असे दोन महिन्याचे हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। आता तुमची देखील डिसेंबर महिन्याची चिंता पूर्णपणे मिटलेली असून आता तुम्ही देखील डिसेंबर महिन्याची प्रतीक्षेत असाल। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्हाला डिसेंबरचा थकवीत असेल किंवा तुम्हाला देखील काही कारणास्तव तो मिळालेला नसेल तर आता देखील तुम्हाला तो हप्ता आणि जानेवारीचा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे तुम्हाला देखील टाकण्यात येणार असून तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा दूर केली जाणार असून तुम्हाला देखील आता या ठिकाणी पूर्णपणे डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर 2 हप्ते देखील एकत्रित डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील आता मोठा दिलासाच मिळणार असून आता तुम्ही देखील आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा नसेल होईल तर आता तुमच्या देखील 2 हप्ते तुम्हाला एकत्रितपणे टाकण्यात जाणार असून तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। ज्या महिलांचा प्रश्न होता की यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार चिंता असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी करू नका कसली चिंता देखील करू नका। 2 हप्ते तुम्हाला एकत्रितपणे या ठिकाणी टाकण्याचा निर्णय या ठिकाणी झाला असून आता तुम्हाला देखील आता 2 हप्ते पूर्णपणे एकत्रित पडू शकते। त्यामुळे तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। तुमची देखील आता अडचण पूर्णपणे दूर एक ठिकाणी झालेली असून आता डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासाचा मिळालेला आहे। आता जर तुम्ही देखील डिसेंबर महिन्याच्या पात्र महिला ठरलेला असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी आणि मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे देखील समोर आलेले आहे। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम देखील सुरू असून आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं, जर तुमच्या जिल्ह्याचं यादीचं नाव जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या यादीमध्ये आलं, तुमच्या जिल्हा जर या यादीमध्ये तुम्हाला आढळला तर तुमची देखील पूर्णपणे चिंता मिटली असं समजून चला। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्ह्यांना सुरुवात करू। ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची पूर्णपणे जानेवारी महिन्याची
हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ज्या ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या महिलांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा एकत्रित 2 हप्ते मिळणार। तर चला सविस्तरपणे महत्त्वाचे काही जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार। बीड जिल्हा, आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, बीड जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। बीड जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील मोठा दिलासाच मिळणार आहे। आता जर तुम्ही देखील बीड जिल्ह्यामध्ये राहून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। या ठिकाणी समोरचा जिल्हा धुळे जिल्हा, आता जर तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, धुळे जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही पण पात्र महिला असाल तर आता तुम्ही देखील या ठिकाणी चिंता करू नका। तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। नांदेड जिल्हा, आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही देखील नांदेड जिल्ह्यामधून फॉर्म अर्ज केलेला असेल तर आता तुम्ही देखील कसली काळजी करू नका। आता तुमचा देखील पूर्णपणे प्रश्न मिटणार असून आता तुम्हाला देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर आता तुम्हाला देखील 2 हप्ते एकत्रितपणे या ठिकाणी टाकण्यात येणार असून तुमची देखील आता पूर्णपणे 2 हप्त्याची कसर या ठिकाणी निघणार आहे। आता ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता, काही कारणास्तव त्यांचा तो थकीत होता, तर त्यांना देखील मिळणार। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओच्या माध्यमातून येणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे, म्हणजेच या यादीमध्ये येणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे। समोरचा जिल्हा संभाजीनगर, आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका। संभाजीनगर जिल्ह्याचे नाव देखील या चॅनलमध्ये संभाजीनगर जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या ठिकाणी आला असून आता तुम्हाला देखील संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिलांना देखील हा हप्ता मिळणार असून त्यांची देखील आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला त्या ठिकाणी जर तुम्ही देखील ठरत असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचे नाव या ठिकाणी आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही पण आता काळजी करू नका, चिंता करू नका, तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली। अहिल्यानगर, आता जर तुम्ही देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका। अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे तुमची देखील आता पूर्णपणे चिंता मिटलेलीच आहे। समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा, आता जर तुम्ही देखील धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल, धाराशिव जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिलांना मोठा दिलासाचा मिळालेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहून पात्र महिला ठरलेला असाल तर आता धाराशिव जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील पात्र महिलांना मोठा दिलासाचा मिळालेला आहे। समोरचा जिल्हा आपला देखील या ठिकाणी असणार आहे। समोरचा जिल्हा या ठिकाणी अहिल्यानगर, जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला ठरत असाल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे। तर चला भेटूया दुसऱ्यामध्ये काही महत्त्वाचे जिल्हे होते, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना हप्ता लवकरात लवकर मिळणार, म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार। धन्यवाद, भेटूया दुसऱ्यामध्ये, चॅनलला सबस्क्राईब करायला